पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत ऐतिहासिक ठराव. इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर सभागृहास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार. आमदार सुरेशभाऊ खाडे. मिरज पंचायत समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तसेच सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केली. पंचायत समितीच्या नामकरणाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरांवर चर्चा आणि आंदोलन सुरू होते. या पार्श्वभूमीवर आमदार खाडे यांनी ही घोषणा करत नामकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. पहिल्याच बैठकीत अधिकृत ठराव मंजूर करून तो पुढील प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पंचायत समितीची इमारत व सभागृह ओळखले जाण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. या घोषणेनंतर समर्थकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून पंचायत समितीच्या नामकरणाचा वाद लवकरच संपुष्टात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज मी सांगू इच्छितो की आता पंचायत समिती सभापती आणि बाकी सगळे मेजॉरिटीनं आपण आहोत. आता आपण असल्यामुळं आपण काय गैर करणं हा विषय नाही आहे. पण पहिल्याच मिटिंगमध्ये मी तसं विनंती करेन, आदेशी करेन, पहिल्याच मिटिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बिल्डिंगला, नवीन पंचायत समितीच्या बिल्डिंगला नाव देण्याचा आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा ठराव मी घ्यायला सांगेन. आणि तो आम्ही दोन्ही ठराव आम्ही घेऊ. आम्हाला त्याबद्दल काही शंका नाही. आणि निश्चित हा ठराव घेतल्यानंतर शासनाला सबमिट करू, आम्ही प्रशासनाला इथं सबमिट करू. आम्ही त्यांनी तो निर्णय करायचा आहे. त्यांच्या नियमानुसार निर्णय करून जिल्हा परिषदेला ते पाठवले जातील. जिल्हा परिषदेचे CO आणि त्यांची सगळी कमिटी त्यावर निर्णय करेल आणि तो निर्णय त्या पद्धतीनं आपण हे करू. त्याबद्दल कोणीही त्यामध्ये आमची भूमिका तर क्लिअर आहे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बिल्डिंगला मिळत असेल, चांगली गोष्ट आहे. आज छत्रपती शाहू महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मिळेल, आम्हाला अभिमान आहे तो. आणि बाबासाहेबांचं नाव लिहिलेलं आहे. आणि बाबासाहेबांच्या कृपेनं तर आम्ही आमदार झालो. आम्ही इथं बाकी त्यांनी संविधान लिहिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आज हे बसायला खुर्ची मिळाली, मान सन्मान मिळतो. आणि त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणं ते उचित नाही. पण नाव होत असेल तर आम्हाला तो अभिमान आहे. त्यासाठी ठराव घेतले जातील, त्याबद्दल शंका नाही. मिरज तालुक्यातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी आंबेडकरी समाजातील माझ्या धम्मबंधूंना माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम. आणि आज मी एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे की गेल्या काही दिवसांमध्ये मिरजेतील जी पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिलेली आहे, या नवीन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं आणि त्या इमारतीमधील सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं, या मागणीसाठी मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना होत्या. आणि त्या भावनेचा आदर करून एक आंदोलन झालं. त्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय आमचे धम्मबंधू माजी नगरसेवक सचिनदादा सावंत यांनी केलं. आणि त्यांच्यासुद्धा या आंदोलनाला आज यश आलं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि निश्चितपणानं आज सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज विधानसभेचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे साहेबांनी आज या मिरज पंचायत समितीचे जे सभापती आणि उपसभापती नियुक्त झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, त्या आदरणीय आमच्या भगिनी राणीताई मोरे सभापती आणि उपसभापती शेजूळ काकी यांनासुद्धा आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितलेलं आहे की पंचायत समितीच्या येणाऱ्या पहिल्या सभेमध्ये या पंचायत समितीची नवीन जी प्रशासकीय इमारत आहे त्या इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तसेच त्या इमारतीतल्या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यासंदर्भातले ठराव तात्काळ करून ते ठराव आपण जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवण्याची त्यांना आदेश दिलेले आहेत. त्यामुळं निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष हा सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारा आहे, सर्व महामानवांचा सन्मान करणारा पक्ष आहे. त्यामुळं आज
आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांनी जे समाजाला एक चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे असं दाखवून दिलं की सुरेशभाऊ खाडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी बाबासाहेब आंबेडकरांना किंवा कुठल्याच महामानवाला कधी विरोध केलो नाही आणि करणार पण नाही. त्यामुळं निश्चितपणानं सुरेशभाऊ खाडे यांचं आज या मिरज तालुक्यातल्या आंबेडकरी समाजाच्या वतीनं मी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांचा आभार सुद्धा मानलेला आहे. आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये मी एक आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता म्हणून या मागणीचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेन अशी मी ग्वाही देतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय.